प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता स्वतःच्या हाताने सईला जेवण भरवत असते आणि त्यामुळे सईला खूप आनंद होतो. ती मुक्ताचं कौतुक करत म्हणते की मुक्ताई, तुझ्या हाताला खरंच टेस्ट आहे. आणि ते ऐकून इंद्रा मात्र नाराज होते. त्यानंतर कोमलही मुक्ताने बनवलेल्या जेवणाचं कौतुक करत म्हणते की मुक्ता वहिनी, जेवण खरंच खूप छान झालं आहे आणि भरीत तर खूपच छान. आमच्याकडे अशा पद्धतीचं नाही करत. मला हे सगळं काही खूप आवडलं. मात्र त्यावेळी स्वाती म्हणते की मग तू आता 101 मध्येच जाऊन राहा. आणि तिचं ते बोलणं ऐकून मुक्ताला वाईट वाटतं. तर स्वाती इंद्राला म्हणत असते की आता लग्न कार्य झालं आहे ना, मग आपण मस्त मटण मच्छी करूयात. पण त्यावेळी बापू त्यांना म्हणतात की अगं, हे काय चाललंय तुमचं? आज सुनबाईंनी पहिल्यांदा स्वयंपाक केला आहे, त्याचं कौतुक करायचं सोडून हे काय लावले? आणि मग बापूंचं बोलणं ऐकून स्वाती गप्प बसते. त्याच वेळी सागरही त्या ठिकाणी येतो. तो कोणाशी काही न बोलता ऑफिसला निघून जात असतो. पण सई त्याला आवाज देत थांबवते. ती म्हणते की पप्पा, तू सुद्धा जेवण करायला बस. मुक्ताई स्वतःच्या हाताने तुला भरवेल. मुक्ताईच्या हाताला खरंच खूप टेस्ट आहे. आणि सईचं हे बोलणं ऐकून घरातील सर्वजण हसू लागतात. मुक्ता आणि सागर मात्र खूप घाबरतात. सागरला काय बोलावं ते सुचत नाही. तर सई पुन्हा त्याच्याकडे हट्ट करत म्हणते की पप्पा प्लीज इथे येऊन बस ना, मुक्ताई तुला जेवण भरवेल. आणि मग ती सागरच्या हाताला पकडूनच त्याला खुर्चीवर बसायला सांगते. आणि सईचं हे सगळं वागणं बघून घरातील सर्वजण हसत असतात. त्यानंतर सई मुक्ताला म्हणते की मुक्ताई, तू प्लीज पप्पाला भरव ना. आणि त्यामुळे मुक्ता घास हातात घेते. पण सागरला तो कसा भरवावा याचा ती विचार करत असते. तर सागरही खाली मान घालूनच बसलेला असतो. ते दोघे एकमेकांकडे बघतही नाही. त्यानंतर सई पुन्हा एकदा मुक्ताला सांगते. मात्र मुक्ता काही सागरला घास भरवत नाही. त्यामुळे सई म्हणते की मुक्ताई, आता माझ्या लक्षात आलं. त्यावर मुक्ता विचारते, काय लक्षात आलं तुझ्या? तर सई म्हणते की तुला असं वाटत असेल ना की मी एकटीनेच पप्पाला का भरवायचं, त्याने सुद्धा मला घास भरवायला हवा ना. आणि सईचं ते बोलणं ऐकून तर मुक्ता आणि सागर अजून घाबरतात. स्वाती, इंद्रा, बापू आणि कोमल मात्र खूप हसत असतात. आणि मग त्यानंतर सई सागरला म्हणते की पप्पा, आधी तू मुक्ताईला घास भरव आणि त्यानंतर मुक्ताई तुला भरवेल. मात्र सागर म्हणतो की सई प्लीज मला जाऊ दे. पण सई काही ऐकत नाही. ती चिडून म्हणते की जर तुम्ही दोघांनी एकमेकांना जेवण भरवलं नाही तर मी सुद्धा जेवणार नाही. आणि ती रुसून बसते. आणि मग त्यामुळे नाईलाजाने मुक्ता सागरला घास भरवण्यासाठी पुढे जाते. पण सागर तोंड दुसरीकडे वळवतो. मात्र सईस त्याचा चेहरा आणि मुक्ताचा हात पकडते. आणि मग मुक्ता सागरला घास भरवते. सगळेजण टाळ्या वाजवत हसत असतात. सागर आणि मुक्ता मात्र वैतागून आणि चिडूनच एकमेकांकडे बघत असतात. आणि त्यानंतर सई म्हणते की मुक्ताई, मला असं वाटत आहे की पप्पाला भूक लागली आहे, तू त्याला अजून भरव. मात्र ते ऐकून सागर घाबरून म्हणतो की नाही नाही, यांच्या हातचं खाऊन माझं पोट बिघडतं. आणि ते ऐकून मुक्तालाही हसू येतं. आणि मग सागरला एक फोन आल्यामुळे तो बाजूला जातो. तर सागरच्या एका जुन्या मित्राचा म्हणजेच निखिलचा फोन आलेला असतो. आज त्याची ॲनिव्हर्सरी असते आणि त्याचमुळे त्याने एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केलेली असते. तो सागरला इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन करतो. मात्र सागर म्हणत असतो की मला पार्टीला येण्याची इच्छा आहे रे, पण मला खरंच खूप काम आहे, त्यामुळे नाही जमणार. आणि त्यावर तो निखिल म्हणतो की सागर, जर तू पार्टीला आला नाही तर आपली मैत्री संपली. आणि तो फोन ठेवून देतो. तर सागरला काय करावं ते सुचत नाही. तर बापूंनी सागरचं बोलणं ऐकलेलं असतं. ते सागरला जवळ बोलावत विचारतात की काय झालं, तू कोणाला नकार देत होता? त्यावर सागर घडलेला प्रकार सांगतो आणि म्हणतो की मला खरंच खूप काम आहे, मला नाही जमणार. मात्र बापू म्हणतात की मला माहिती आहे तुझं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, संध्याकाळनंतर तुला काही काम नाही आहे. आणि ते ऐकून सागर आश्चर्याने विचारतो की तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? त्यावर बापू म्हणतात की मिहिरने, त्याने मला सकाळीच कॉल केला होता. तो म्हणाला की आज संध्याकाळनंतर आम्हाला काही काम नाही आहे, मग आम्ही मावशीच्या हातचं जेवायला घरीच येऊ. आणि ते ऐकून इंद्रा खूपच खुश होते.
ती म्हणते की येऊ दे मिहिरला, मी त्याच्यासाठी सगळं करेल. आणि ती सागरला सांगते की तू जा पार्टीला. त्यामुळे सागरला काय बोलावं ते कळत नाही. तर बापू त्याला सांगतात की जाताना सुनबाईला सुद्धा सोबत घेऊन जा. त्यावेळी मुक्ता घाबरून म्हणते की नाही नाही, मी सईसोबत घरीच थांबेल. मात्र सगळेजण तिला खूप आग्रह करतात. सईसुद्धा म्हणत असते की मुक्ताई तू जा पप्पासोबत, हवं तर मी तुला छान तयार करते. आणि मग नाईलाजाने मुक्ताला होकार द्यावा लागतो. त्यामुळे सागर वैतागून तेथून निघून जातो. तर दुसरीकडे तो निखिल सावनीला सुद्धा कॉल करतो आणि तिला सुद्धा पार्टीसाठी इन्व्हाइट करतो. मात्र सावनी त्याला सांगते की या पार्टीला येणं मला शक्य नाही आहे, तू प्लीज तुझ्या बायकोला मला फोटो पाठवायला सांग. आणि मग ती फोन ठेवून देते. तर हर्षवर्धन सावनीला विचारत असतो की कोणाचा फोन होता, कोणत्या पार्टीबद्दल बोलत होती. त्यावर सावनी सांगते की माझ्या एका जुन्या मित्राचा निखिलचा फोन होता. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मी ओळखतो का याला. त्यावर सावनी म्हणते हो, हा तुझ्याच कंपनीमध्ये एक्स एम्प्लॉई होता. आणि मग हर्षवर्धनला आठवतं. सावनी त्याला सांगत असते की मी आणि निखिलची बायको एकाच कॉलेजमध्ये होतो आणि निखिल सागरही जुने मित्र आहेत, त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना ओळखतो. आणि ते ऐकून हर्षवर्धन खुश होत म्हणतो म्हणजे आज सागरही त्या पार्टीसाठी नक्की येणार, त्यामुळे आपल्याला तर जायलाच हवं. आणि त्याचं ते बोलणं ऐकून सावनी घाबरते. मात्र हर्षवर्धन काही ऐकत नाही. आणि मग त्यामुळे सावनी नाईलाजाने त्या निखिलला कॉल करून सांगते की आम्ही पार्टीसाठी येत आहोत. तर दुसरीकडे बापू मुक्ताला तिने बनवलेला गाजराचा हलवा आणायला सांगतात आणि त्याच वेळी माधवी पुरू त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर माधवी एक डबा सईला देत म्हणते की हे बघ, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणला आहे. पण स्वाती पटकन तो डबा घेत माधवीला विचारते की नक्की काय आहे याच्यामध्ये, काहीतरी तिखट असेल ना. पण माधवी सांगते की नाही, यात खोबऱ्याच्या गोड वड्या आहेत. आणि ते ऐकून स्वातीचा चेहराच पडतो. ती म्हणते की तुम्ही सतत किती गोड खाता, तुमच्याकडे काही साखर कारखाना आहे का. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. तर माधवी सांगते की आज सई घरी आली आहे ना, त्यामुळे मी तिच्यासाठी तिच्या आवडीच्या खोबऱ्याच्या वड्या बनवून आणल्या आहेत. तर पुरू कौतुक करत म्हणतो की तुम्ही एकदा माझ्या माधवीच्या हातच्या वड्या खाऊनच बघा. तर बापू म्हणतात आणि तुम्ही सुद्धा एकदा आमच्या घरचा गाजराचा हलवा खाऊन बघा. आणि मग ते मुक्ताला हलवा आणायला सांगतात. मुक्ताने बनवलेला तो गाजर हलवा सगळ्यांनाच खूप आवडतो. आणि जेव्हा माधवी पुरूला समजतं की तो मुक्ताने बनवला आहे, तेव्हा तर ते खूपच खुश होतात आणि मुक्ताचं कौतुक करतात. आणि मग त्यानंतर मिहिकासुद्धा बोक्याला घेऊन त्या ठिकाणी येते. मात्र बोक्याला बघून इंद्रा खूप घाबरते. ती स्वातीच्या पाठीमागे जाऊन लपते. तर सईला खूपच आनंद होतो. बोक्याला भेटून ती खूप खुश झालेली असते. इंद्रा मात्र घाबरून म्हणत असते की या बोक्याला तुम्ही बाहेर घेऊन जा, पण कोणीही तिचं ऐकत नाही. माधवी तर मुद्दाम बोक्याला घेऊन इंद्राच्या पाठीमागेच लागते. त्यामुळे इंद्रा घरभर पळत असते आणि सगळेजण त्या दोघींना हसत असतात. आणि मग त्यानंतर सई इंद्राला समजावते की आजी तू घाबरू नको, तू बोक्याला म्हण की बोक्या तू मला खूप आवडतोस, म्हणजे तो तुला काही करणार नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून इंद्रा घाबरून म्हणते की बोक्या बोक्या तू मला खरंच खूप आवडतो. आणि ती पुन्हा लपून बसते. त्यामुळे सर्वजण हसू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सईच्या आग्रहाखातर सागर मुक्ताच्या केसांमध्ये गुलाबाचं फूल माळतो आणि मग ते दोघेजण पार्टीच्या ठिकाणी जातात. मात्र त्यावेळी सागर त्याच्या मित्रांकडे जातो. मुक्ता मात्र एकटीच उभी असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.